आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आनंदी आणि युगंधरचं लग्नाचं सत्य अखेर पृथ्वीला कळालेलं आहे आणि आनंदीने स्वतः चिठ्ठी लिहून पृथ्वीला हे सांगितलेलं आहे की मी तुझ्या बाबांची बायको म्हणजे तुझी आई आहे। आणि हे ऐकल्यानंतर पृथ्वी आता आनंदीवर खूप चिडलेला आहे। आता पृथ्वीला हे कळेल त्यावेळेला पृथ्वी काय रिएक्ट करणार आहे, आनंदीवर आहे असं प्रेम करेल की तिचा तिरस्कार करणार आहे, हेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत। आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा। आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं की विद्याधरचा डाव त्याच्यावरच उलटला आहे। आता युगंधर सुखरूप राहिलेला आहे आणि पोलिसांनी बेडी या विद्याधरच्या हातामध्ये ठोकलेली आहे। आता विद्याधरला पोलीस पकडून नेत असतात म्हणून आता धनश्रीची चांगलीच तलकली झालेली असते। आता धनश्री हात जोडूनच विनंती करायला लागलेली असते, अहो यांना नेऊ नका, नेऊ नका, मी माफी मागते तुमची, असं करून धनश्री पोलिसांची माफी मागायला लागलेली असते। हा निर्लज्ज विद्याधर मात्र गपचीपच तोंड बंद करून उभा असतो। इकडे आता धनश्री रडायला लागलेली असते, इकडे एकदा युगंधरकडे जाते, इकडे एकदा पोलिसांकडे जाते। इकडे युगंधरला हात जोडून पाया पडून विनंती करत असते की भाऊजी मी तुमच्या पाया पडते हो, सांगा पोलिसांना यांना नेऊ नका म्हणून। आता इकडे येते पोलिसांना म्हणत असते मी तुम्हाला विनंती करते हो, मी माफी मागते तुमची, नेऊ नका यांना। आता या धनश्रीची कळकळ पाहून घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरलेली असते आणि हे पाहतो युगंधर। आता युगंधर नेहमीच धनश्रीच्या बाजूने खंबीर उभा असतो। आता इकडे पोलीस काय करतात, या विद्याधरला चांगलं खेचतच घेऊन जात असतात। तेवढ्यातच युगंधर म्हणतो थांबा इन्स्पेक्टर, सोडा त्याला। आणि इन्स्पेक्टर सुद्धा युगंधरने बोलल्याबरोबर विद्याधरचा हात सोडतात। आता इथे धनश्रीचा जीव थोडासा भांड्यात पडलेला असतो आणि ती सुटकेचा श्वास घेते। इकडे युगंधर म्हणत असतो इन्स्पेक्टर, माझ्या अब्रू नुकसानीचा जो मी दावा केला आहे आणि जी केस केली आहे ती मी मागे घेत आहे आणि सोडा त्याला तुम्ही आता। त्यावेळेला इन्स्पेक्टर म्हणत असतात पण मालक साहेब, आता युगंधर काहीच पोलिसांना बोलून देत नाही आणि म्हणत असतो मी सांगतोय ना सोडा त्याला म्हटल्यावर सोडा। आता इकडे युगंधर विद्याधरच्या पाठीवर हात ठेवून पोलिसांना सांगत असतो की कसाही असला, गुन्हेगार असला तरी माझा धाकटा भाऊ आहे तो। आणि युगंधरचे हे बोलणं ऐकून शिल्पाच्या चेहऱ्यावर मात्र हसू आलेलं असतं आणि माझ्या भावाने हे सगळं का केलं, कशाबद्दल केलं याची चौकशी सुद्धा मला करायची नाहीये, आता मला याच्यावर लांबडच लावायची नाहीये। आता युगंधर काय करतो, पोलिसांना हे सगळं सांगून झाल्यानंतर मीडियावाल्यांना हात जोडतो आणि विनंती करत असतो सर्व मीडियावाले मित्र माझे इथे जे जमले आहेत त्यांना मी एक विनंती करत आहे की माझ्या भावाबद्दल पेपरामध्ये काहीही छापून आणू नका किंवा न्यूजमध्ये सांगू नका। प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही वाद असतातच की, तसेच आमच्या घरात देखील आहेत। त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या मुलाचा एवढा मोठा सोहळा आज पार पडला आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काही न्यूज करायची ती करा, पण माझ्या भावाबद्दल कोणतीही न्यूज तयार करू नका। माझ्या निंबाळकर घराण्याची अब्रू अशी तुम्ही चव्हाट्यावर आणू नका, एवढीच विनंती मी तुम्हाला करतो। आता युगंधर मोठ्या मनाने लहान भावासाठी हात जोडून मीडिया समोर उभा आहे हे पाहून मीडियावाले युगंधरची स्तुती करायला सुरू करतात। आता ते म्हणत असतात की खरंच मालक साहेब तुम्ही ग्रेट आहात, तुमचं मन खूपच मोठं आहे, आम्हाला तुमचा अभिमान वाटत आहे, कारण तुमच्या धाकट्या भावाने तुमच्या बरोबर एवढं वाईट कृत्य करून सुद्धा तुम्ही अगदी मोठ्या मनाने त्यांचं नाव सुद्धा खराब करणार नाही, तुम्ही त्यांचा एवढा विचार करता, तुमचे विचारच खूप मोठे आहेत, आम्हाला तुमचा खरंच खूप अभिमान वाटतो मालक साहेब। आता इथे मीडियावाले युगंधरला सन्मानानेच निरोप देतात आणि निघून जातात। आता मीडियावाले केल्यानंतर पोलीस सुद्धा तेथून निघून जातात। आता फक्त इथे निंबाळकरांचे घरचे उरलेले असतात। आता इकडे सगळे निघून गेल्यानंतर धनश्री मात्र रडायला लागलेली असते। नेहमीप्रमाणे ती विद्याधरला जाब विचारत असते की अहो तुम्ही का केलं बरं असं। नेहमीप्रमाणेच हा विद्याधर तिच्यावरच कावायला सुरू करतो आणि तिला दूर ढकलतो आणि म्हणतो ए धने लांब हो माझ्यापासून। आता विद्याधरचे हे वागणं पाहून पृथ्वीला खूपच राग आलेला असतो। इकडे मात्र युगंधरची चांगली जीत झालेली असते, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास दिसत असतो की या विद्याधरला चांगली शिक्षा त्याने दिलेली असते। आता विद्याधर धनश्रीला हिसका मारूनच तेथून निघून जाणार इतक्यातच पृथ्वी म्हणत असतो थांब काका। त्यावेळेला आता विद्याधरला प्रश्न पडतो की हा आता मला काय बोलणार आहे बरं। आता पृथ्वी विद्याधरला म्हणत असतो काका आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तू इतक्या खालच्या पातळीला जाशील आणि असं वागशील। आता इकडे पृथ्वी जर चिडलेला असतोच त्याचबरोबर मिताली सुद्धा चिडलेली असते। ती म्हणत असते
काका खरंच तुझ्यावर आम्ही किती विश्वास ठेवला, तू असा असशील आम्हाला थोडं सुद्धा वाटलं नव्हतं आणि तू आमच्या विश्वासघात केला आहेस. आता इथे मिताली आणि पृथ्वी मात्र या विद्याधरला खूप बोलत असतात आणि त्यांच्या मनातून आता विद्याधर चांगलाच उतरलेला असतो. म्हणून विद्याधर चिडतो आणि पृथ्वीला म्हणत असतो, अरे पोरांनो चुकताय तुम्ही, तुमचा बाप कसा आहे तुम्हाला कळालं तर ना तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही. या माणसाचं सगळं सत्य मी तुम्हाला सांगणार आहे. असा विद्याधर बोलणार इतक्यातच शिल्पा चिडते आणि म्हणते, विद्याधर बास कर आता, किती नाटक करणार आहेस. आणि त्याने त्याची केस मागे घेतले ना, त्यामुळे आता विषय आता तरीही विद्याधर शांत बसत नाही. तो काहीतरी बोलणार इतक्यातच शिल्पा आता विद्याधरच्या खाड करून कानाखालीच हाणते. आता विद्याधर मात्र शांतच उभा राहिलेला असतो. आता शिल्पा म्हणत असते, हा विषय इथेच थांबला पाहिजे. त्याने त्याची केस मागे घेतली आहे, त्यामुळे आता तोंड बंदच ठेवायचं. आता इकडे पृथ्वी शिल्पाताईला म्हणत असतो की आत्या, काकाला मारायची काहीच गरज नाही, कारण काका आता काहीही बोलला आणि त्याने आम्हाला काहीही सांगितलं ना तरी आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. आता पृथ्वी आणि मितालीचा राग पाहून विद्याधर खूपच चिडलेला असतो. आता युगंधरच्या पुढे जातो आणि म्हणत असतो, युगंधर तू माझ्याबद्दल मुलांच्या मनामध्ये हे विष पेरून खूपच मोठं पाप केलं आहेस आणि याचं फळ तुला लवकरच मिळणार आहे. अशी भीती युगंधरला विद्याधर घालतो आणि तेथून धनश्रीला घेऊन निघून जातो. इकडे युगंधर रूम मध्ये आलेला असतो आणि शिर्के सुद्धा आलेले असतात. आता शिर्के युगंधरची स्तुती करत असतात. मालक साहेब काय खेळ खेळलाय तुम्ही, बरं मांडलं तुम्हाला आणि म्हणूनच तुम्ही शांत होता का, काहीही बोलत नव्हतात. त्यावेळेला युगंधर शांतच असतो. आता शिर्के म्हणत असतात, पण मालक साहेब एवढा सगळा जबरदस्त खेळ, एवढा सगळा डाव तुम्ही उलटून टाकलात, हे सगळं तुम्ही केलं तरी कधी बरं. आता युगंधर म्हणत असतो, हे सगळं मी नाही केलं, तर ज्या माणसाकडून दारू गोळा घेतला होता त्या माणसाने हा सगळा खेळ केला आहे. आता शिर्के म्हणत असतात, तो माणूस कोण आहे, तो माणूस आणि तो माणूस आहे जयकांत पाटील. शिर्के आठवतं का जयकांत पाटील कोण आहे ते. त्यावेळेला शिर्के म्हणतात, जयकांत पाटील, हा 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 आठवलं. जयकांत पाटील म्हणजे ज्याच्या बायकोला कॅन्सर झाला होता, लाखो रुपयांची गरज होती आणि त्याच वेळेला तुम्ही त्याला मदत केली. आता युगंधर म्हणत असतो, हा त्याच उपकाराची फेड म्हणून त्याने एवढी मोठी रिस्क घेतली आहे आणि त्याचं नाव घेतलं आहे. आता शिर्के म्हणत असतात, मालक साहेब खरं सांगू का, तुम्ही ही मारहाणीची आबरू नुकसानीची केस मागे घ्यायला नकोच हवी होती. या विद्याधरला चांगली जन्मठेपच व्हायला हवी होती. तुम्ही केस मागं कशाला घेतली बरं. आता युगंधर म्हणत असतो, नाही शिर्के नाही, मी असं करू शकत नाही, कारण गाडीमध्ये ब्लास्ट मीच घडवून आणला होता आणि माझ्या गुन्ह्याची शिक्षा मी त्याला कशी काय देणार बरं. आता युगंधर म्हणत असतो, त्याची मीडिया समोर नाचक्की झाली, मुलांच्या मनातून तो उतरला आहे आणि एवढी शिक्षा त्याला आयुष्यभरासाठी पुरी आहे आणि आता तो माझ्या नादाला लागणार नाही आणि आता या युगंधरच्या नादाला लागण्या अगोदर तो 100 वेळा विचार करेल. आता इकडे युगंधर शिर्केला म्हणत असतो, शिर्के रात्र खूप झाली आहे, आता तुम्ही जाऊन आराम करा, आपण सकाळी फॅक्टरीमध्ये बोलूया. त्यावेळेला शिर्के सुद्धा गुड नाईट म्हणतात आणि तेथून निघून जातात. आता युगंधर सुद्धा गुड नाईट म्हणतो आणि स्वतःच्या रूमचा दरवाजा लावण्यासाठी बाहेर येतो आणि बाहेर येतो तर पाहतो तर काय, तिथे आनंदी उभारलेली असते. ते पाहून युगंधर म्हणत असतो, आनंदी तू इथे काय करतायस बरं, तू आमचं बोलणं ऐकत होतीस का. आता आनंदी म्हणत असते, नाही मालक साहेब, मी इथूनच जात होते आणि त्याच वेळेला तुमचा आवाज आला म्हणून मी तुमचं बोलणं ऐकलं. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, बोलणं ऐकलंस ना, मग झालं ना, आता जा बरं, जाऊन आराम कर, किती रात्र झाली आहे. आता आनंदी म्हणत असते, मालक साहेब मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आता युगंधर म्हणतो, बोल ना. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब एवढं सगळं होणार हे तुम्हाला आधीच माहीत होतं, तर तुम्ही विश्वासात घेऊन आम्हाला कोणालाच काही का सांगितलं नाही बरं. अहो आम्ही किती घाबरलो होतो. अहो आमचं राहू दे, पण शिल्पाताईंचा जीव तर अगदी टांगणीला लागला होता. आता युगंधर म्हणत असतो, आनंदी मला या विषयावर आता काहीही बोलायचं नाहीये. त्यावेळेला आनंदी म्हणते, बरं ठीक आहे, नको बोलूया, पण माझी एक विनंती आहे मालक साहेब तुम्हाला, तुमच्या मुलांना तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन भेटा. मुलं अगदी मनातून तुटून गेली आहे, तुम्ही त्यांना भेटा आणि त्यांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवा, त्यांना खूपच बरं वाटेल. आता हे ऐकून युगंधर म्हणत असतो, हे बघ आनंदी, माझी मुलं बिना आईची मोठी झाली आहेत आणि त्यांना बापाचं प्रेम सुद्धा जेवढं हवं तेवढं मी दिलेलं नाहीये. त्यामुळे घरामध्ये कोणती परिस्थिती आली तरी त्याला तोंड देण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यांना कोणाच्याही आधाराची किंवा सहानुभूतीची अजिबात गरज नाही आहे असं म्हणतो आणि युगंधर आनंदीचं बोलणं काहीच ऐकून न घेता स्वतःच्या रूमचं दार लावून आतमध्ये जातो. इकडे आता आनंदी बाहेर एकटीच विचारामध्ये पडलेली असते. इकडे आता मिताली आणि पृथ्वी रूममध्ये येऊन विचार करत असतात आणि त्यांना त्या गोष्टीचा त्रास होत असतो की त्यांचा काका असं काय वागू शकतो. आता इथे पृथ्वीची चिडचिड होत असते. तो म्हणत असतो, या घरामध्ये एवढं काही सुरू आहे याची कल्पना सुद्धा नाहीये. बाबा आणि काकामध्ये
थोडे वाद आहेत हे मला माहीत होतं, पण दोघांच्या मनामध्ये इतकं काही भरलं आहे हे तर अजिबातच माहीत नव्हतं. हे दोघे सुद्धा इतकी टोकाची भूमिका घेतील असं कधीच वाटलं नव्हतं. हे सगळं आपल्याला सांगायला हवं होतं त्यांनी. आपण सुद्धा निंबाळकरांच्या घराचा एक भाग आहोत ना. आता पृथ्वी म्हणत असतो घरामध्ये जे काही घडलं ते सगळं आम्हाला सुद्धा माहीत असायला हवं होतं ना, आम्हाला सांगायला हवं होतं त्यांनी. त्यावेळेला मिताली म्हणते नाही दादा, आपण या दोघांच्या भांडणामध्ये नाही पडायला पाहिजे, त्यांचा तो पर्सनली प्रश्न आहे. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो अगं असं कसं बोलतेस तू. आता पृथ्वी ते खूप काही चिडचिड करत असतो आणि खूपच रागाने बोलत असतो. तेवढ्यातच पृथ्वी म्हणून युगंधरचा आवाज येतो. आता पृथ्वी युगंधरकडेच पाहत राहतो. आता युगंधर म्हणत असतो तुम्हाला जर घरातील या परिस्थितीचा त्रास होत असेल तर तुम्ही परत मुंबईला जाऊ शकता. त्यावेळेला आता पृथ्वी काहीतरी स्पष्टीकरण देत असतो की नाही बाबा मला तसं म्हणायचं नव्हतं. पण आता युगंधर हे ऐकून म्हणत असतो नाही पृथ्वी, मी हे सगळं रागाने नाही तर तुला प्रेमानेच सांगत आहे, मी तुमच्या काळजीपोटीच सांगत आहे. आता युगंधर म्हणत असतो घरामध्ये हीच परिस्थिती आणि हीच वस्तुस्थिती आहे, यामध्ये काही सुद्धा बदल होणार नाही आणि तुम्हाला जर या गोष्टीचा त्रास होत असेल तर तुम्ही खरंच मुंबईला जाऊ शकता, कारण तुम्हाला त्रास व्हायला नको एवढंच मला वाटत आहे. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो नाही बाबा, आम्ही घरातून कुठे सुद्धा जाणार नाही. आता पृथ्वी युगंधरला सांगत असतो की घरामध्ये परिस्थिती वाईट आहे म्हणून मी पळ काढणार नाही आणि परिस्थिती वाईट आहे म्हणून पळ काढणारा तर मी अजिबातच नाही. मी मुंबईला घर सोडून अजिबात जाणार नाही, उलट इथेच थांबणार आहे आणि या परिस्थितीवर काय उत्तर निघतंय का ते मी पाहणार आहे. आता पृथ्वीचं हे बोलणं ऐकून युगंधरला खूप समाधानी वाटलेलं असतं. आता इकडे पृथ्वीच्या खांद्यावर हात ठेवतो, डोक्यावरून हात फिरवतो आणि युगंधर तेथून निघून जातो. आता हे सगळं बोलणं आनंदी बाहेर उभारून ऐकत असते. आता युगंधर तेथून निघून गेल्यानंतर आनंदी स्वतःच्या मनातच विचार करत असते की बाहेरून मालक साहेब कितीही कडक दिसले तरी त्यांच्या आतमध्ये एक मायाळू बाप दडलेला आहे आणि ते खूपच मायाळू आहेत, प्रेमळ आहेत. आता हे विचार करून आनंदीला खूप छान वाटत असतं. आता इथे दुसऱ्या दिवशीची सकाळ खूप छान झालेली असते. युगंधर पेपर वाचत असतो आणि पेपरमध्ये युगंधरची न्यूज छापून आलेली असते आणि त्या न्यूजमध्ये पृथ्वीचं खूप कौतुक केलेलं असतं, त्याच्या डिझाईनचं खूप कौतुक केलेलं असतं आणि हे सगळं युगंधर समिधाच्या फोटोसमोर उभारून बोलत असतो आणि तो म्हणत असतो समिधा पाहिलंस का, आपल्या मुलाचं नाव पेपरमध्ये छापून आलं आहे आणि त्याच्या डिझाईन बद्दल, त्याच्या या प्रोजेक्ट बद्दल सगळं कौतुकच लिहून आलं आहे. आता तो म्हणत असतो आपल्या मुलाचं नाव अखंड देशभरामध्ये गाजत आहे, त्याचंच नाव निघत आहे आणि समिधा तुला सांगू का, हे सगळं यश, हा सुवर्ण दिवस एका व्यक्तीमुळे दिसत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे आनंदी आहे. त्या दिवशी आनंदीने जर हक्काने मला मुलांच्या जवळ जाण्यासाठी बजावलं नसतं तर आज माझी मुलं आणि मी कधीच जवळ आलो नसतो. आणि काल आनंदीने रक्ताचं पाणी करून पृथ्वीचा इव्हेंट वाचवला आणि तो यशस्वीपणे पूर्ण सुद्धा केला. पृथ्वीच्या यशाची खरी शिल्पकार ही आनंदीच आहे आणि तिच्यामुळेच पृथ्वीच्या आयुष्यामध्ये हे सगळं यश आलं आहे. आता पृथ्वी युगंधरच्या मनामध्ये आनंदी बद्दल एक वेगळंच मानाचं स्थान निर्माण झालेलं असतं. आता इथे आनंदी खाली किचन मध्ये सगळं नियोजन करत असते आणि सुनीताताईंच्या जागी छायाताई आलेल्या असतात. त्यांना आनंदी म्हणतात ते छायाताई कोणाला काय हवं असतं, किती हवं असतं हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे, अगदी व्यवस्थित पार पाडा हां. त्यावेळेला छायाताई म्हणत असतात अहो आनंदीताई काळजीच करू नका, सुनीताने मला सगळं काही सांगितलं आहे आणि ती ज्या ज्या वेळेला गावाला जाते ना त्या वेळेला तिच्या जागी काम करण्यासाठी मीच येते बघा, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता या दोघी बोलत असतात तेवढ्यातच हॉलमध्ये घरचे सगळे जमा झालेले असतात. आता बापू पेपर वाचत असतात आणि पेपरमध्ये पृथ्वी जी न्यूज आलेली असते ती बघून बापू पृथ्वीचं खूपच कौतुक करत असतात. वा वा वा, किती छान पृथ्वीबद्दल न्यूज छापून आली आहे, खूपच आनंदाची गोष्ट आहे. फॅशनच्या दुनियेमध्ये नवीन निंबाळकरांचा डंका अशी न्यूज छापून आलेली असते. आता बापू ती न्यूज वाचत असतात की निंबाळकरांच्या डिझाईनमुळे फॅशनच्या जगामध्ये एक नवीन इतिहास रचला गेला. आता बापू खूपच खुश झालेले असतात आणि म्हणत असतात खरंच पृथ्वी, आज तू निंबाळकरांचं नाव मोठं केलंस बघ, आज तू खूपच मान सन्मान वाढवला आहेस, मला हे बघून खूप आनंद होत आहे. आता माईंच्या सुद्धा चेहऱ्यावर हसू असतं. म्हणत असतात खरंच बोलताय तुम्ही, मुलांनी खूपच मोठं काम केलं आहे. आता माई म्हणत असतात तुमचं एवढं यश पाहून खरंच डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले बघा. त्यावेळेला मिताली माईंना शांत करत असते. शिल्पा म्हणत असते खरंच माझ्या या मुलांनी खूप नाव मोठं केलं आहे, आज हे सगळं यश बघायला
म्हणायला समिधा हवी होती. आता इथे युगंधर शिल्पाच्या पाया पडतो, आशीर्वाद घेतो. इकडे बापूंच्या पाया पडायला येतो. आता बापू भरभरून आशीर्वाद पृथ्वीला देत असतात आणि म्हणत असतात आजची सुरुवात तर चांगलीच झाली बघ, तुझ्या पदरामध्ये हे यश पडलं आहे आणि तू नाव मोठं करणार हे नक्की, खूप खूप यश मिळव बघ आयुष्यात. तेवढ्यातच युगंधर तेथे आलेला असतो आणि म्हणत असतो बास 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 झाला तर कौतुक. त्यावेळेला पृथ्वी आता युगंधरला सुद्धा नमस्कार करतो आणि आशीर्वाद घेतो. आता युगंधर पृथ्वीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणत असतो कौतुक होत आहे, यश मिळालं आहे म्हणून उरळून जायचं नाही. आता पृथ्वी अनुभवाचे बोल पृथ्वीला सांगत असतात, आज यश मिळालं आहे, कौतुक मिळालं आहे, पेपरामध्ये न्यूज छापून आली आहे आणि काम सुद्धा मिळालं आहे, म्हणून त्या कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये. काम हे रोजच्या रोज अगदी शिस्तबद्ध झालंच पाहिजे. काय माहितीये का, हे मीडियावाले विचित्र आहेत, जे ते चांगलं चांगलं लिहितात, कौतुक पण करतात, पण ते तुमच्यावर नजर ठेवून तुम्ही कधी चुकताय आणि तुमच्याबद्दल कधी उलट सुलट आम्ही पेपरामध्ये लिहून आणतोय आणि तुमची बदनामी करतोय. त्यामुळे कामामध्ये अजिबात हायगय होता कामा नये. आता युगंधर पृथ्वीला म्हणत असतो चालू दे तुमचं सगळं, जरा ऑफिसचं काम आलं आहे तेच मी करून येतो असं म्हणतो आणि तो त्याच्या रूम मध्ये निघून. आता घरातील एवढं छान आनंदाचं वातावरण पाहून आनंदीला मात्र खूपच आनंद झालेला असतो. आता इकडे किचन मध्ये आनंदीने छान प्रसादाला शिरा बनवलेला असतो आणि ती छायाताईंना म्हणत असते छायाताई आज देवासमोर हा गोडाचा शिरा ठेवा हा नैवेद्याला, आज मी जाम म्हणजे जाम खुश आहे बघा. आता छायाताई म्हणत असतात हो आनंदीताई, सुनीताने मला सगळं काही सांगितलं आहे की या घराच्या सुखासाठी तुम्ही काय काय केलं, तुमच्या एवढं कोण करतं बरं. मालकीनबाई खरंच खूप मोठ्या मनाच्या आहात बघा तुम्ही. त्यावेळेला आनंदी म्हणते अहो छायाताई काय करताय, मला मालकीनबाई म्हणू नका, मला आनंदीताई म्हणा. त्यावेळेला आता छायाताई म्हणत असतात हो मालकीनबाई मी तुम्हाला आनंदीताई म्हणते. त्यावेळेला आनंदी म्हणते अहो पुन्हा मालकीनबाई म्हणताय का, मुलं ऐकतील ना, मुलांच्या समोर अजिबात मला अशी हाक मारू नका. आता आनंदी तो पेपरच हाताखाली घेऊन म्हणत असते छायाताई तुम्हाला खरं सांगू का, मला जर आज डोळे असते ना तर पृथ्वी आणि मिताली बद्दल जे काही या पेपरमध्ये लिहून आलं आहे ते मी अगदी शब्द वाचला असता बघा, मी एकही शब्द सोडला नसता. त्यावेळेला आता हे सगळं बोलणं पृथ्वी किचनच्या बाहेरून ऐकत असतो. आता आनंदी छायाताईंना म्हणत असते छायाताई मला ही न्यूज तुम्ही वाचून दाखवणार का हो. त्यावेळेला छायाताई म्हणत असतात अहो आनंदीताई असं काय करताय, मला वाचायला येते वे. आता पृथ्वी आतमध्ये येतो आणि आनंदीला म्हणत असतो आनंदी आणि इकडे पेपर तो मी वाचून दाखवतो न्यूज तुला. त्यावेळेला आनंदी म्हणत असते पण पृथ्वी, त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो आनंदी तुला ऐकायची आहे ना न्यूज, तुला वाचायची होती ना, थांब ना मी वाचून दाखवतो, आपण दोघं मिळून ही न्यूज वाचूया. आता इथे पृथ्वी न्यूज वाचायला सुरू करतो. फॅशन डिझायनिंगच्या जगामध्ये निंबाळकरांचा नवीन डंका, म्हणून आता पृथ्वी सगळी न्यूज अगदी छान पद्धतीने आनंदीला वाचून दाखवतो. आनंदीला सगळं काही ऐकून खूप छान वाटत असतं. आता इकडे आनंदी न्यूज ऐकून पृथ्वीला म्हणत असते खरंच पृथ्वी ही न्यूज ऐकून खूप खूप आनंद झाला आहे बघ, आज मी देवासाठी नैवेद्य बनवला आहे शिरा आणि तूच तुझ्या हाताने देवाला हा नैवेद्य ठेवशील का. नैवेद्याचा शिरा तो हातामध्ये घेतो आणि आनंदीला म्हणत असतो आनंदी तुला खरं सांगू का, या घरामध्ये तू एक माझी चांगली मैत्रीण म्हणून आहेस बघ. मला असं नेहमी वाटायचं की निंबाळकरांच्या घरामध्ये माझ्या पोटेन्शियल बद्दल कुणालाच काही जाणीव नाही. तू कालच्या इव्हेंटमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घातलास पण माझं स्वप्न पूर्ण केलंस आणि याचमुळे माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. आनंदी खरी एक गोष्ट तुला सांगू का, या जगामध्ये तू एकमेव अशी व्यक्ती आहे जिच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. आता हे ऐकून छायाताईंना सुद्धा बरं वाटत असतं पण आनंदीचा चेहरा पडलेला असतो. आता पृथ्वी म्हणत असतो आनंदी खरंच तू ग्रेट आहेस बघ आणि मला विश्वास आहे तू अशीच राहशील आणि माझ्या विश्वासाला तू कधीच तडा जाऊ देणार नाहीस हे सुद्धा मला माहीत आहे. आणि एक गोष्ट आनंदी तुला सांगतो, आमच्या घरातील काम तू कधीच सोडायचं नाहीस बरं का, तू नेहमी आमच्या सोबतच राहायचं. आता इकडे आनंदीला पृथ्वीचं हे बोलणं खूपच मनाला लागलेलं असतं. तेवढ्यातच मिताली तेथे येते आणि पृथ्वीला म्हणत असते अरे दादा चल ना, ऑफिसमधून फोन आला होता, आपल्याला तिकडे काम आहे, जायला पाहिजे. त्यावेळेला आता पृथ्वी म्हणतो हो हो चल आपण ऑफिसला जाऊया. त्यावेळेला मिताली छायाताईंना म्हणत असते छायाताई आमचं थोडं सामान आहे तुम्ही गाडीमध्ये ठेवाल का. त्यावेळेला छायाताई पटकन ते काम करण्यासाठी तेथून निघून जातात. आता पृथ्वी आणि मिताली सुद्धा निघून जातात. इकडे आनंदी मात्र खूप टेन्शनमध्ये आलेली असते. आता इकडे आनंदी पूर्ण हादरूनच गेलेली असते. ती असं स्वतःच्या मनाशीच बोलत असते की मुलं माझ्यावर किती विश्वास ठेवत आहेत आणि मी तर त्यांच्याशी खोटंच बोलत आहे. ज्या दिवशी मुलांना कळेल की मी या घरची मोलकरीण नाही तर मालक साहेबांची बायको आहे, त्यांची आई
आई आहे त्या दिवशी काय होईल बरं, त्यांच्या मनाला काय वाटेल. आता त्याच वेळेला विद्याधर तेथे आलेला असतो आणि हे बोलणं ऐकून आनंदीला म्हणत असतो राडा होणार राडा. हे कळाले आता विद्याधर पुन्हा आनंदीला धमकी आणि भीती घालायला सुरू करतो. तो म्हणत असतो आनंदी, ज्या दिवशी मुलांना कळेल ना की त्या युगंधरची तू बायको आहेस दुसरी, त्या दिवशी ही मुलं अलगतच तुला घराबाहेर फेकणार आहेत बघ आणि युगंधरशी कायमचं नातं तोडणार. आता आनंदी या विद्याधरला घाबरत असते आणि हा विद्याधर तिला भीती घालत असतो की तुम्ही जी माझ्या आयुष्यात काल होळी खेळलात ना त्याचा बदला घेऊन मी माझ्या आयुष्यात दिवाळी करणार आहे. आता हा विद्याधर चांगला चुटकी वाजवूनच आनंदीला भीती घालत असतो आणि चॅलेंज देत असतो की मी तुझ्या आयुष्याची होळी केल्याशिवाय शांतच बसणार नाही. आजचा भाग इथे थांबवला आहे. पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवलेला आहे. तो म्हणजे इथे आता आनंदी पृथ्वीला सगळं काही सत्य सांगणार आहे आणि आरतीला एक चिठ्ठी लिहायला सांगते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहायला सांगते की मी निंबाळकरांची म्हणजे तुमच्या बाबांची बायको आहे आणि तुमची आई आहे. आता आरती त्या चिठ्ठीवर सगळं लिहिते आणि पृथ्वी ती चिठ्ठी वाचून खूपच चिडलेला असतो आणि आनंदी पुढे येतो आणि ती चिठ्ठी पाडतो आणि म्हणत असतो आनंदी काय लिहिलं आहेस तू, तुझी ही चिठ्ठी मी वाचली आहे आणि तुझी हिंमत कशी झाली बरं अशी ही चिठ्ठी लिहिण्याची. नेमकं आता या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं आणि पृथ्वीला नेमकं काय समजलं आहे हेच आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, खरंच पृथ्वीला आनंदीचं सत्य कळालं असेल की आरतीने त्या चिठ्ठीमध्ये काहीतरी वेगळंच लिहिलं असेल. हा सुद्धा मालिकेमध्ये ट्विस्ट आहे. त्यामुळे आनंदी मालिकेचा रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.